पांढरकवडा शहरसह ग्रामीण भागात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री पक्षी प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी आणि नायलॉन मांजांच्या विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली आहे। मात्र तरीही अशा जीवघेण्या मांजाची खुले विक्री, वापर आणि साठवणूक केली असून पांढरकवडा तालुक्यातील अनेक व्यापारी करत आहेत। लहान मुलांना व हौशी लोकांना पतंग उडविण्याचा वेगळाच आनंद मिळतो। यामुळे आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग दिसू लागतात। परंतु ही पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो। या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात तर काही मृत्युमुखी पडतात। हे कापलेले धागे पतंगांसोबत जमिनीवरच राहतात आणि ते जैवविघटनशील नसल्यामुळे मातीमध्ये मिसळतात। गटारे अडवणे, ड्रेनेज लाईन, नद्या, नाले यांसारखे नैसर्गिक पाण्याचे मार्ग, माती यावर विपरीत परिणाम होतात। पडलेले धागे कापून पडल्यामुळे गुरेढोरे, गायी आणि इतर प्राणी नायलॉनसह अन्नपदार्थ खातात। त्यामुळे राज्य सरकारने 1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली। तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू आहे। नायलॉन किंवा चिनी मांजा वापरताना अगर विक्री करताना कुणी आढळल्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल होईल। हा जामीनपात्र गुन्हा असला तरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 1 महिना कारावास किंवा दंड तसेच दोन्ही शिक्षा होऊ शकतात। या मांजामुळे कुणी जखमी झाल्यास भादमवीच्या इतर कलमांनुसारही कारवाई केली जाऊ शकते। असे असतानाही अनेक पालक आपल्या मुलाच्या आनंदासाठी नायलॉन मांजाची खरेदी करताना दिसत आहेत। यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज।